राम राम मंडळी, मी महेश तळेकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जाणार आहे आसावा किल्ल्याला। तिथे आपली मोहीम आहे आणि ती मोहीम आपली 100वी असणार आहे। त्यामुळे गडावरती आपण मशाल महोत्सव आणि सकाळी आपण काही सण साजरे करणार आहे। तर तुम्हा सर्वांची आपण भेट पण करून देणार आहे। तर आपल्या संग आलेले काही मित्र मंडळ आहेत। ते आत्ताच आम्ही ट्रेनमधून आलो आणि ते थकलेत, आराम करतायत आणि हातपाय धुवून आम्ही लगेच गडावर चढायला घेणार आहे आता रात्रीचा। ती मशाल महोत्सव आणि तिथला जेवणाचा कार्यक्रम आणि तिथले रात्रीचं आपण भजनसुद्धा करणार आहे। ते सुद्धा तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम। तर मित्रांनो, आपल्या संग काही मंडळी आलेत, त्यांच्या सगळ्यांचा तुम्हाला इंट्रो करून देतो। तर आपल्या संग आलेत, तुमचं नाव सांगा। देवेंद्र गावडे, विशाखा मोरे, सरिता सावरे, विजयश्री शिंदे, प्रशांत तळेकर, कार्तिक धुमाल, विघ्नेश मोरे, दुर्वेश तळेकर, विनय गुप्ता, आकाश पाटील, साई तळेकर, निखिल तळेकर। ओके। तर मित्रांनो, आता आपण चढायला घेतोय आणि सगळे पब्लिक बघा तिकडं लाईनी सर चालू आहे। 100वी मोहीम आणि ह्याच्यामध्ये 115 माणसं ते वरती गडावरती पोहोचलेत। आम्हीच फक्त लेट झालो ह्याच्यामध्ये। तर आमचे मित्र प्रशांत तळेकर सिमेंटची गोणी घेऊन चाललेत आणि कुणाल विनय गुप्ता तळेकर, विनय तळेकर आम्हीच केलेलं नाव तळेकर, ते पण घेऊन चाललेत। चला आसावा। काय मित्रांनो, फायनल आता पोहोचलो आपण। या ठिकाणी आपलं भजन चालू आहे, बघू शकता मागे तुम्ही। बघा हे जेवण आहे नाही का, इकडे आपले मावळेकडे आणि या ठिकाणी जेवण चालू आहे। दाखव खाली पडेल तोंडावरती। चलो चलो तोंडावर पडेल। त्यांना प्लेट दिलं तर काय आपण ये माझ्या मागे ते मागे रे वाढू काय दादा चांगले सहकार्य करताय आम्हाला। दादा तेवढंच भेटणार, जास्त नाही भेटणार। गावाकडची माती घालती नव्याने ती रक्ताची माती
तर मित्रांनो आता भजन संपलेलं आहे. हाताची बोटं सुजलेली आहेत. याचा गाळा गेलेला आहे. हा परश्या बघा याचा का आता काय बोललाच नाही. कशात काय फक्त आला. हे बोलतो. चंद्र तारे चंद्र कुठे चंद्र कुठे गेला झोपला तो चंद्र हे बघा तिकडे चंद्र आहे त्या साईडला चंद्र गेला चंद्र आणि वरती आकाश आणि हे सुख सुख नयन सुख नयन काय नयन 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 सुख कुठंच नाही मित्रांनो असं अशी मजा घेण्यासाठी बाहेर पडा आणि आकाशात हा. खुल्या आकाशात झोपा. म्हणून सांगतोय प्रत्येक माणसाने मोहीम करा. गडावर झोपण्यासाठी असं आणि हा टेंट गडावर नसल्यावर झोपण्यासाठी असं असं भाग्य लागतं. टेंट नसल्यावर असे उघड्या झोपा. हा. पण टेंट घेऊन ना का गडावर आलं की टेंट नाही घेऊन यायचं असं हे असं उघड्या झोपायचं म्हणजे कसं गार गार वाटते. हा शुभरात्र जय शिवराय बाय बाय. शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे भारत माता की जय हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पतये हर हर महादेव. बार रायगडाचा विजय असो. बार रायगडाचा विजय असो. काय दादा कुठे त्रास झाला तुला. होय तू दोन पायावर उभा राहा. परत वन साइड गेला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर 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 हर. धर्मासाठी झुंजावे योग्यासी मारावे झुंजून योग्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे. राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते. मारो निघालावे परते मारो निघालावे परते. देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते. यदर्थी संशयो नाही यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा. अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा. मुलुख बडवावा की बुडवावा मुलुख बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी. शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांशी सलगी देणे शिवरायांची सलगी देणे. कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग सकळ सुखांचा केला त्याग. म्हणून साधिजे तो योग म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनांची लगबग राज्य साधनांची लगबग. कैसी केली
याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी बहुजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव जय महादेव जय शिवराय आसावाच्याच दुर्ग संवर्धनाचा पाया रचला नाही तर पूर्णपणे बारायगडच्या परिवाराचं संवर्धनाचा वसा त्याने सुरू केला. त्याच्या माध्यमातून सुधागडची सुद्धा पहिली मोहीम झालेली. त्यामुळे आपल्या दुर्ग संवर्धनाचा पाया, मुळं, खोड आणि आता त्याच्या पानं फुलं आणि भविष्यातले त्या पारंब्या होऊन हाच वटवृक्ष त्या खोडाला, त्या मुळांना आधार देणार आहे. आपण या सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपातून या बारायगड दुर्ग संवर्धनाचा पाया रचणाऱ्या सुशांतदादांचा सन्मान करूया. मी बारागड परिवारला जॉईन झालो. मनात खूप इच्छा होती गड संवर्धन करायची, पण एक स्टँड मिळत नव्हता. 2019ला फेसबुकला मी बारागड परिवारची पोस्ट बघितली शिवजयंतीची सुधागडची. ज्यांना कोणाला बारागड परिवारचा खरा सोहळा बघायचा असेल त्यांनी सुधागडला शिवजयंतीला यावे 19 फेब्रुवारीला. आणि जेव्हा मी सुधागडला गेलो तिथे बघितलं, थोडं आश्चर्यचकित झालो की एवढ्या मोठ्या गडावरती एवढा मोठा सोहळा पहिल्यांदा बघितला आणि खूप छान वाटलं. आणि बारायगड परिवार हे एक नाव नाही, एक स्टँड आहे चांगलं. ज्याला कोणाला संवर्धन करायची इच्छा आहे किंवा मनामध्ये आहे तर त्यांनी जरूर करा. आणि आपले मित्रमंडळी जे पण असतील त्यांना तुम्ही फोर्स करा किंवा जबरदस्तीने काहीतरी त्यांना बोलू बनवा की त्याला गड फिरायला घेऊन या त्यांना. कारण की गडकिल्ल्यांना खूप हातांची गरज आहे. गडकिल्ल्यांची आपली परिस्थिती खूप वाईट आहे सध्या. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मित्रांना, नातेवाईक असेल कोणी, त्यांना फोर्स करा आणि संवर्धनाला घेऊन या. आमची कारची थोडी नालायक आहे, कॉलेज लिडर आहेत पण तरी पण येतात. एका वेळी आसावाचीच मोहीम होती, एकदा कॅन्सल झाली होती. बट आमची सगळी निघालीत पोरं आणि पाण्याचा टाका आम्ही साफ केलं. खूप मजा वाटली, खूप चांगलं म्हणजे आनंद झाला. आणि पोरं पण आमची खुश झाली आणि तिथून पोरं आमची कंटिन्यू आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. हो गुप्ता दळेकर या इकडे.
फिरले असतील तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते. तर इथले बुरुज कसे आहेत? चौकोनी आहेत. आणि हा एकमेव आपल्या भागातला गड आहे की ज्याचे बुरुज चौकोनी आहेत. की 1656चं एक महाराजांचे आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की याच्या पुढे जे आपल्या स्वराज्यातले किल्ले आहेत त्यांना किल्ला न म्हणता त्याला गड म्हणायचं, आणि जे पाण्यातले आहेत त्यांना दुर्ग म्हणायचं. त्यामुळे जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो, तुम्ही फिरतात, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही बघितली पाहिजे की आपण कुठे गेल्यावर काय नाव आहे. म्हणजे उदाहरणार्थ वसईचा तारापूरचा आसावा किल्ला, तांदूळवाडीचा किल्ला, पण भावनगड इथेच आहे जवळच. तो पेशव्यांनी बांधला जेव्हा चिमाजी अप्पा आले तेव्हा. त्यामुळे त्याचं नाव बदललं नाही गेलं. म्हणजे आपल्या सर्वांचेच गुरु आहेत, गुरुवर्य अप्पासाहेब परब, ज्यांच्याकडून मी शिकलो. म्हणजे त्यांनी मला भरपूर गोष्टी आणि पाणी नसेल तर गड नाही. म्हणजे गड जेव्हा एखादा डोंगर उंच जेव्हा ते ठरवत असेल की इथे गड बांधायचा आहे, भौगोलिक दृष्ट्या त्याला महत्त्व पाहिजे. राकेश दादा आणि आमचा असाच विषय झाला की कुठे कुठे गड असतात. तर जिथे घाटमार्ग आहेत तिथे तुम्हाला गड दिसतील. तांदूळवाडी म्हणजे सफाळे घाट आहे, तिथे तांदूळवाडी आहे. आसावा आहे, आशेरी आहे, किंवा इथून समजा सुरतीला जाणारा मार्ग असेल तर तुम्हाला प्रत्येक मार्गामध्ये आहे ना तुम्हाला गड दिसणार आहे. पाण्याचं महत्त्व काय आहे की एक पत्र आहे की कोकणात एक गड ज्याचं पटके नाव नाही मला लक्षात, तर त्या गडाचं काम चालू होतं. पण तिथे पूर्वी पाणी शोधणारी लोक असायची की झिरपा, कुठून तरी झिरपा येतो, म्हणजे वर्षभर पाणी राहील एखाद्या टाकीमध्ये, तर तिथे पाणी काही मिळालं नाही. तर शिवाजी महाराजांचं पत्र आहे की तो गड सोडून द्या, नका बांधू. तर हे डोक्यात ठेवायचं की पहिल्या गडाला चारी बाजूने तटबंदी बुरुज नाही बांधायचे. पहिला पाण्याचा ढाव घ्यायचा, तलाव खणायचे, टाक्या खणायच्या, आणि नंतर किल्ला बांधायचा. तर मित्रांनो, आता आपण गड उतरून मस्त जेवण बिवून आता घरी निघालो. आपल्या दिसणार नाही झाडामध्ये त्या साईडला पूर्ण हा डोंगर पूर्ण चढून त्या साईडला गड आहे. तर आता आपण चाललो आहे आपल्या घरच्या वाटाला. आपले पब्लिक बाकीचे पुढे गेलेत सगळे. तर जास्त काय बोलत नाही, आता खूप थकलोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.